आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने वार्षिक सभेसमोर ठेवलेला अहवाल धादांत खोटा असून लेखापरीक्षकाच्या संगणमताने सभासदांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषदेत केलाय। सभासदांच्या मालकीची 12 कोटी 24 लाखांची देणी परस्पर भागभांडवल व राखीव निधीला वर्ग केल्याचा ठपका ठेवत या सर्व प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। यावेळी सभेला बोगस ताळेबंदावर निर्णय घेतल्याचा आरोप, खर्चाच्या नावाखाली शेती कार्यालय बंद केल्याचे निदर्शनास आणून दिले, याशिवाय कारखान्यातील चोरी, विस्तारीकरणाच्या नावाखाली पैसे उचलल्याचा आरोप, सादर केलेल्या अहवालात 1 कोटी 42 लाखांचा दाखवलेला नफा खोटा असल्याचा आरोप, अहवालावर मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील यांचे फोटो नसल्याबाबत निषेध, तर कारखाना हा कोणत्याही एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही। संचालक मंडळाने 8 दिवसात शुद्धीपत्र काढले नाही तर संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे तालुका प्रमुख संजय पाटील म्हणाले आहेत। याशिवाय दरवर्षी खोटा ताळेबंद सादर केला जातो, सभासदांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप इंद्रजित देसाई यांनी केलाय। याशिवाय कारखान्याच्या कारभारात अनियमितता असून त्याविरोधात कारवाई आवश्यक असल्याचं उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत हे म्हणाले आहेत। ताराणूसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा। कुठेतरी लोकांना समजलं पाहिजे, लोकांच्या निदर्शनास आलं पाहिजे म्हणून आम्ही रात्री चर्चा केली सकाळी आणि म्हटलं हे लोकांच्या समोर आपण मांडली। तर याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्या अहवालमधल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आमचे सहकारी इंद्रजित देसाई मानतीलच, पण दुसरे याच्यामध्ये महत्वाची त्रुटी अशी आहे की कारखान्याला केंद्र शासनामार्फत NCDC कडून कर्ज मिळालं। ते कर्ज घेत असतेवेळी या भागाचे लोकप्रतिनिधी, आमचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर साहेब मंत्री यांनी पाठपुरावा केला, दुसरे मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील असतील त्यांनी पाठपुरावा केला, हसन मुश्रीफ साहेब असतील मंत्री त्यांनी पाठपुरावा केला। या सगळ्यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना सांगितले की NCDC कडे तुम्ही शिफारस करा, त्यांनी शिफारस केली, ते कर्ज मिळाले। आज अहवाल सालामध्ये पालकमंत्री म्हणून कारखान्याच्या अहवालमध्ये पालकमंत्र्यांचा फोटो नाही, ज्यांनी कारखान्याला कर्ज मिळावं, कारखाना सुरळीत चालावा म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी प्रयत्न केले त्या चंद्रकांतदादा पाटलांचा फोटो नाही, मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही। आज अहवालामध्ये तुम्ही जे फोटो छापलेत खाली, लोकांनी नाकारलेल्या लोकांचे फोटो छापले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।